ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात एक अपडेट आहे। ससून रुग्णालयाचे माजी डीन संजीव ठाकूर यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का हा प्रश्न उपस्थित होतोय। कारवाईवर निर्णय न घेता अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलाय। वैद्यकीय शिक्षण विभागाने हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवलाय। त्यामुळे दफ्तर दिरंगाई करून ही अटक पुढे ढकलण्याचा किंवा टाळण्याचा प्रयत्न होतोय का हा प्रश्न उपस्थित होतोय। आता ललित पाटीलवर कारवाई झाली नाही तर सरकारचा विश्वास उडेल। ललित पाटीलला मुश्रीफ पाठीशी घालतायत असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय। ससूनचे माजी डीन संजीव ठाकूर यांना तात्काळ अटक करा अशी मागणीही धंगेकरांनी केली आहे। अन्यथा मी रस्त्यावर उतरून आंदोलन करेन असा इशारा धंगेकर यांनी दिलाय। असं मुश्रीफ ज्या पद्धतीने भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत, त्यांना ईडी होती आणि ईडीच्या कारवाईच्या भीतीने तेच जर त्या मंत्रिपदावर बसले असतील तर ते पुणेकरांना काय न्याय देणार, हा चिंतेची बाब आहे। जर हसन मुश्रीफांनी जर अशा पद्धतीने स्वतः दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई चालू आहे आणि ते संजीव ठाकूरला का करत नाही, तर हसन मुश्रीफ कोणाचा दबाव आहे, कुठल्या भाजपच्या मंत्र्याचा दबाव आहे, कुणी त्याच्यासाठी फोन केलेत, ही सगळी परिस्थिती आपण बघता मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही याच्यावर कडक कारवाई करावी, ही आमची प्रामुख्याने मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।